फडकत होता अभिमानानं गरुड ध्वज या महाराष्ट्राचा, फडकत होता अभिमानानं त्या गरुड ध्वज या महाराष्ट्राचा, पाहत होता सांगत होता इतिहास त्या यादव कुळींचा। मांदियाळी ईश्वर निष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकळामध्ये निश्चिततेने सुखरूप होती, माखत होती भक्ती रसामध्ये। आणि अचानक घातच झाला, नियतीचा घातच झाला। आनंदाला दृष्ट लागले, दुःखाचा मग डोंब उसळला। सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले खळ्यांनी, सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले खळ्यांनी। अरे लुटण्यासाठी करून आक्रमण दिल्लीच्या त्या सुलतानांनी, दिल्लीच्या त्या सुलतानांनी मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची, मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची। रात्रंदिन मग एकच सत्ता जुलमाची आणि अत्याचाराची। टाहो पोडी गरीब बिचारी, टाहो पोडी रयत बिचारी, हतप्रभिया महाराष्ट्राची, हतप्रभिया महाराष्ट्राची। वर्षा मागून वर्ष गेली, शतके गेली शतका मागून, वर्षा मागून वर्ष गेली, शतके गेली शतका मागून। ज्वालामुखी परी शांतच होता, जरी गेले इतके घडून। परी कोंभापुरी अक्षतोषाच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता, परी कोंभापुरी अक्षतोषाच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता। पाहत होता मुक्ती धर्म तो अलगदपणे फोफावत होता। महाराष्ट्राची माती सक्षम तोही जाणता, महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती तोही जाणता। भूता परस्परे पड मैत्र जीवांचे, शांतीची प्रार्थना निरामयता। भाषा अलगत बदलत गेली, भाषा अलगत बदलत गेली। नाठाळांच्या माती हानोकाठी वृत्ती मग संतांनी जाणली। आणि स्वातंत्र्याच्या वेळी मग, आणि स्वातंत्र्याच्या वेळी मग ज्वालामुखी हा उफाळला। मुक्तिमंत्र उद्गाता तो शिवनेरीवर जन्माला आला, मुक्तिमंत्र उद्गाता तो शिवनेरीवर जन्माला आला। पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधीजींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, भगतसिंगांसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामी भक्त, जिजाऊ सारखी माता, सावित्री सारखी पतिव्रता, भरतासारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ। अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली भारत ही आपली मायभूमी। याच भारत देशामध्ये आज मितीला, याच भारत देशामध्ये आज मितीला 28 घटक राज्यांनी 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। या 28 घटक राज्यांनी 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एकमेव राज्य असे की ज्या राज्याच्या नावातच नाही तर इतिहासातही महानता आहे, आणि ते राज्य म्हणजे महाराष्ट्र। महान असे जे राष्ट्र ते महाराष्ट्र, जिजाऊंच्या संस्कारांचं महाराष्ट्र, जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि संभाजी राजांच्या पराक्रमाचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी लढ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे। इतिहासाचा साक्षीदार, समतेचा प्रसार, इतिहासाचा साक्षीदार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे। दीनदलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र आहे। होय, आणि या महाराष्ट्रात केवढे आपल्या भाग्याची, या महाराष्ट्राच्या सुपुत्र म्हणून, या महाराष्ट्राच्या सुकन्या म्हणून आपण जन्माला आलो। आनंदाने आणि स्वातंत्र्याने या महाराष्ट्राच्या मातीत जगत आहोत। मात्र महाराष्ट्राच्या सुपुत्रांना, महाराष्ट्राच्या सुकन्यांना एक गोष्ट विसरायची नाही। काय? या महाराष्ट्राचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास,
हा का नाही विसरायचा हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक छोट उदाहरण सांगतो जे नुकतंच घडत आहे या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या हजारो पानांपैकी या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या हजारो पानांपैकी केवळ 2 पानं अजय देवगणने जनतेसमोर आणले आणि 300 कोटी कमावले. म्हणजे एका पानाची किंमत 150 कोटी आहे. अशा आपल्या इतिहासाचे हजारो पानं आहेत. अर्थात आपला इतिहास किती अनमोल आहे, आपला इतिहास किती शक्तिशाली आहे, किती किमतीचा हे आपल्याला समजावं, हे आपल्याला कळावं, हे आपल्या अंतःकरणात रुजावं. मी तुम्हाला सांगतोय की आपण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास का लक्षात ठेवायचा, का विसरायचा नाही. कारण आजच्या आपल्या आनंदाचा, आजच्या आपल्या स्वातंत्र्याचा पाया 400 वर्षापूर्वी रचला गेलाय. या पायामध्ये कित्येकाने स्वतःला गाडून घेतलंय, कित्येकाने आपलं सर्वस्व या पायामध्ये समर्पित केले. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रानं किती भयानक दिवस अनुभवले. दिवस कसले दिवस तर संपले होते, चालू होत्या काळोख्या रात्री. पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत होते, अंधारात आणि मावळत होते काळोखा. वर्षाच्या 12 अमावस्यांनी या महाराष्ट्राला गराडा घातला होता. धर्म प्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या लालसेने आलेल्या सुलतानाच्या लाथाबुक्क्यांच्या आघात या महाराष्ट्रावरती होत होता. प्रत्येक आघात अगणित निर्माण होणाऱ्या अर्थ किंकाळ्या त्या मराठी सिंहाच्या कानावरती जात होत्या. प्रत्येक क्षेत्रातील या महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्र, या क्षेत्रातील मंदिरामधील मूर्तीमधील तो मामांचे श्रद्धास्थान. याच क्षेत्रातील पिके गोठ्यातील गाय वासरे अर्जुन सांगत होते त्या मराठी तेजाला मी भ्रष्ट झालो, आता नष्ट होण्याची वेळ आली, आम्हाला वाचवा. आणि एक दिवस हा महाराष्ट्र स्तंभ कडाडून दुबगलाय आणि अफजल खान रूपी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी साक्षात महारुद्र नरसिंहाचा अवतार प्रकटलाय. ज्या आई अंबेनं दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर आणि भवानी तलवारीच्या जोरावर हे समस्त हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे माझे आदर्श स्थान, प्रेरणास्थान या महाराष्ट्राचा मानबिंदू जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम. या महाराष्ट्राच्या भूमीत नवा या हिंदुस्थानच्या भूमीत याही पलीकडे जाऊन सांगतो या संपूर्ण या अखंड विश्वात अनेक राजे होऊन गेले, अनेक राजपुत्रही झाले. मात्र 140 लढाया खेळणारा 140 लढाया खेळणारा एकदाही हार नाही, एकदाही माघार नाही, एकदाही तह नाही आणि एकदाही पराभव नाही असा निधड्या छातीचा आणि अजिंक्य एकच युवराज होऊन गेलाय. या विश्वात अनेक पंडितही होऊन गेले. मात्र 14व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिणारा एकच पंडित होऊन गेला. या विश्वामध्ये अनेक ज्ञानी महाज्ञानी होऊन गेले. मात्र 14 भाषा जिभेवर असणारा एकच राजा होऊन गेलाय. या विश्वात अनेक धर्म पंडितही झाले. मात्र धर्मासाठी जान कुर्बान करणारा एकच धर्मवीर होऊन गेला. असा धर्माभिमानी ज्यानं या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या शरीराची चामडी काढून या हिंदवी स्वराज्याची कवच कुंडल निर्माण केली. ज्यानं या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबानं देखील या हिंदवी स्वराज्याला अभिषेक घातला. अशा हिंदवी स्वराज्याच्या दुसरे छत्रपती शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंतच्या विशाल अशा भूप्रदेशावर मोगली साम्राज्याला तोडीस तोड मराठा साम्राज्य उभा करण्याचं मनोदय अंतःकरणात रुजवणारे संस्कृतचे गाडे पंडित महाबली हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि या महाराष्ट्राचं महान मंगलन देखणं स्वप्न पाहणाऱ्या, ते स्वप्न साकारण्यासाठी 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, आदर्श माता जिजाऊंना माझा कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मावळ्यांना सर्वप्रथम एक विनंती. कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांनीशी पन्हाळा जिंकून दिला होता. अगदी त्याचप्रमाणे
की बलाढ्य सैन्य संख्या असण्यापेक्षा मातीसाठी मरायला तयार असणारे 60 मावळे घेऊन कोंडाजी फर्जंद यांनी 3000च्या फौजीचा दारुण पराभव केला होता. अगदी तसंच शिवविचार ऐकण्यासाठी किंवा शिवजयंती साजरी करण्यासाठी मोठ्या गर्दीपेक्षा शिवविचारांचे दर्दी असावेत. आणि हे दर्दी आपला माझ्या समोर तुम्ही आहात. 10 नंतरही तुम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहात. यावरून मी तुम्हाला दर्दी निश्चित म्हणू शकतो. फक्त दर्दीच म्हणाल असं आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांचं, या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यानं या महाराष्ट्राचा इतिहास जपलाय, अशा प्रत्येकाचं कविवर्य कुसुमाग्रजांनी वर्णन केलंय. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट आहे, जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अपयश येईल, खचल्यासारखं वाटेल, दुबंगल्यासारखं वाटेल, संपल्यासारखं वाटेल, तेव्हा कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्या सर्वांचं केलेलं वर्णन प्रत्येकानं अंतःकरणात जपून ठेवा. शिवरायांचा इतिहास समोर ठेवून आपलं वर्णन कविवर्य कुसुमाग्रज करतायत. काय वर्णन करतायत? समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी, अरे रणफंदीची जाता मुची कोणामा भयभीत करी, कोणामा भयभीत करी. घोरपडीला दोर लावून पहाड दुर्गट चढलेले, घोरपडीला दोर लावून पहाड दुर्गट चढलेले, अरे तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगाऱ्यावर हसत खेळत पडलेले, खंदकातल्या अंगाऱ्यावर हसत खेळत पडलेले, बापासे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जाता मुची कोणामा भयभीत करी. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, अरे जगदंबेचा पालवसे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोणामा भयभीत करी. करवत कानस कोणी चालवा पिकव कोणी शेतमळा, करवत कानस कोणी चालवा पिकव कोणी शेतमळा. प्रत्येक संकटाशी सामोरं जावा. परिस्थितीने म्हणा, यंत्रणेनं म्हणा, सगळ्यांना आपल्या सर्वांची एक छोटीशी 1 मिनिटाची परीक्षा घेतली असेल. पण आम्ही थांबणारे नाहीत, आम्ही लढणारे आहेत. आणि जग लढणाऱ्यांना साथ देता. लक्षात राहू द्या. कोणीतरी म्हटलंय, संकट में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ मिलता नहीं, लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है, सारा जहान होता है. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना मला एक सांगायचं आहे की या विश्वामध्ये असंख्य तारे आहेत, असंख्य ग्रह आहेत. मात्र आज तागाच्या संशोधनानुसार सजीव सृष्टी असणारा एकच ग्रह आहे, तो म्हणजे पृथ्वी. या पृथ्वी तलावर शेकडो देश आहेत. या शेकडो देशांपैकी माता म्हणून संबोधलं जाणारा एकच देश आहे, आणि तो म्हणजे भारत. या भारतामध्ये, या भारत देश हा असा आहे जगातील सर्वोच्च संस्कृती असणारा देश. हा एकमेव देश असा आहे की ज्या देशाला माता म्हटलं जातं, ज्या देशातील नदीला माता म्हटलं जातं, ज्या देशातील गाईला माता म्हटलं जातं, ज्या देशातील परस्त्रीला माता म्हटलं जातं, एवढंच नाही, ज्या देशातील मातीलाही माता म्हटलं जातं, अशी सर्वोच्च संस्कृती असणारा आपला देश. एकेकाळी हा देश जगात सर्वात शक्तिशाली होता. अमेरिकेचा जेव्हा जन्मही झाला नव्हता तेव्हा आपला देश महासत्ता होता. फक्त महासत्ताच नव्हता तर जगात सर्वात श्रीमंत देश होता. सोने की चिडिया म्हणून आपल्या देशाला संबोधलं जायचं. आणि आज या वर्तमान काळामध्ये जर सांगायचं म्हटलं तर युवकांचा देश म्हणून आपल्या देशाचं नाव लौकिक आहे, आपल्या देशाची ओळख आहे. मात्र दुर्दैवाची बाजू दुसरी अशी आहे
दुर्दैवाची बाजू दुसरी अशी आहे की जगातला एकमेव देश असा आहे की ज्या राष्ट्रावर 76 राष्ट्रांची आक्रमण झाली. 76 राष्ट्रांची आक्रमण झालेल्या जगातला एकमेव देश आहे, लक्षात असू द्या. आणि मोहम्मद गझनी सारख्याने 17 स्वाऱ्या केल्या. मोहम्मद घोडी सारख्याने 13 आक्रमण केलीत. दूर कशाला 1947 साली आपणच टाकलेल्या तुकड्यापासून तयार झालेल्या पाकिस्ताननं आतापर्यंत 3 वेळा आक्रमण केली. दररोजच्या दहशतवादी कारवायांचा हिशोब वेगळा आहे. मात्र पाकिस्तान सारख्या ज्या देशाला खायलाही अन्न नाही त्या देशानं आपल्या देशावर 3 वेळा आक्रमण करावी असं का? या सगळ्या आक्रमणांची टोटल जर पाहिली तर ती होते 323. म्हणजे 323 आक्रमण झालेला आणि 76 राष्ट्रांची आक्रमण झालेल्या जगाच्या पाठीवर कुठलाच देश नाही. गेल्या हजारो वर्षापासून आपण गुलामगिरीमध्ये आहोत. गेल्या हजारो वर्षापासून आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. आणि या सगळ्याचा परिपाक, सगळ्याचा संघर्ष शेवटी असा झाला दिनांक 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हे सुद्धा अर्ध सत्यच. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले हे अर्ध सत्य, पूर्ण सत्य नाही. कारण आजही आपण परकीयांच्या गुलामगिरीत जरी नसलो तरी परकीय संस्कृतीच्या आणि परकीय विचारसरणीच्या गुलामगिरीमध्ये आहोत. आजही परकीय राष्ट्रांचं अनुकरण करून कितीतरी तरुण वर्ग आपल्या भारतातला वाकडे तिकडे हेअरस्टाईल करतो. ती आपल्या देशाची परंपरा नाही. आजही आपल्या भारतातल्या स्त्रिया कितीतरी पाश्चिमात्य स्त्रियांचं अनुकरण करत शॉर्ट कपडे घालतात. हे आपलं आहे. आजही आपण व्यसनांच्या गुलामगिरीमध्ये आहोत. आजही आपण आपापसातील वादांच्या गुलामगिरीमध्ये आहोत. आजही आपल्या देशावर भ्रष्टाचार नावाच्या अफजल खानाची आक्रमण होत आहेत. आजही आपल्या देशावर मोबाईल सारख्या शाहिस्ते खानाची आक्रमण होत आहेत. आणि म्हणून आजही आपण पूर्णतः स्वतंत्र नाहीयेत. आजही आपण सुखी आनंदी नाहीत. याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि याच्यातून बाहेर कसं पडणार तर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असायला पाहिजे. आपल्या समोर कुणाचं तरी आदर्श चरित्र असायला पाहिजे. आपल्याला मार्गदर्शन करणारं कुणीतरी असायला पाहिजे. आणि तो मार्गदर्शक शोधण्यासाठी आपल्याला जगात कुठंच फिरायची गरज नाही. आपल्याच मातीत असा मार्गदर्शक जन्माला आला होता. कोण तो मार्गदर्शक? तर आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज. काय तेजस्वी बाणा, काय आदर्श चरित्र, काय आदर्श व्यक्तिमत्व. तुम्ही आम्ही सर्वजण गुणगान गातो हे तर काहीच नाही. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राबरोबर काही वर्ष व्हिएतनाम सारखा छोटासा देश लढला आणि विजयी झाला. जेव्हा युद्ध संपलं, अमेरिकेने माघार घेतली, तेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही एवढ्या बलाढ्य राष्ट्राबरोबर यश कसं मिळवलं? तेव्हा कोण कुठला तो देश? व्हिएतनाम. त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आमच्या यशाचं रहस्य छत्रपती शिवाजी महाराज भारताचे राजे होऊन गेले. त्यांच्या गनिमी काव्याचा वापर केला, त्यांच्या युद्ध तंत्राचा वापर केला म्हणून आम्ही यशस्वी झालो. त्या राजाची प्रेरणा म्हणून आम्ही रायगडची माती नेलेली आहे. आणि ही माती आम्हाला लढण्यासाठी, आमच्या मातीसाठी, जगण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देते. एका दुसऱ्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतोय. पण याही पेक्षा वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी पाण्यात पाहणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर मारण्याचा प्रयत्न करणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब एकदा शिवाजी महाराजांबद्दल काय बोलत होता, प्रत्यक्ष त्याच्या दरबारात काय संवाद साधत होता, तो काय बोलत होता, त्याच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. काय झाला? दिनांक 6 जून 1674 रोजी, दिनांक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला. आणि ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली. तर पायची आग मस्तकाला गेली.
डोळे लालबुंद झालेत. औरंगजेब रागावलाय. झाडून साऱ्या सरदारांना दरबारात बोलावले. सगळे सरदार दरबारात आलेले आहेत आणि आता औरंगजेब त्यांच्या समोर. आयुष्यात पहिल्यांदा भर दरबारात औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरलाय. आणि खाली उतरल्यानंतर शिवाजी महाराजांसकट सर्व सरदारांना शिव्या देत असताना तो काय म्हणतोय? कापेखानानं लिहून ठेवलेला हा प्रसंग आहे. काय म्हणतोय? हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी आंखों के सामने हमारी लाखों को फौज को शिकस्त देकर खुदेड़ दिया है उसने. कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं आज. तैमूर और चंगेज के खून ने काही शिकस्त नाही देखी. तैमूर म्हणजे त्याच्या बापाकडचा आणि चंगेज म्हणजे त्याच्या आईकडचा वंशज. तैमूर और चंगेज के खून ने काही शिकस्त नहीं देखी. कहां गई हमारी वफादारी, कहां गई हमारी दियानतदारी. समोरच्या शाहिस्तेखानाकडे बोट करून औरंगजेब म्हणतोय, ए हे हमारे अमीर उमरा मामू जान मिर्जा शाहिस्ता का साहब, 50,000 घोड़सवार, 50 हाथी, 50 तोपे, इतने बड़े फौज के साथ पुणे के छावनी में तैनात थे. शिवा ने इनके छावनी में छापा डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले. इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. दुसऱ्या सरदाराकडे हात केलाय. ए जशवंत सिंह, जोधपुर के राजा जशवंत सिंह. अरे कोंडाना किले के नीचे शिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की कि उनके मार के जख्म इनके सीने पर नहीं, इनके पीठ पर है. म्हणजे पुढे पळत होता, मावळे मागून चोपीत होते. तिसऱ्या सरदाराकडे हात केला. ए हे इनायत खां, सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर. शिवा जब सूरत आया तो दुम दबा के भाग गया. चौथ्या काळा कबीरनं सरदाराकडे हात केलाय. हे पोलाद खान, आगरा के पोलाद खान. अरे इनके हथेली पे मिठाई देकर शिवा आगरा से फरार हो गया. हमारी सारी अरमानों को मिट्टी में मिला दिया उसने, मिट्टी में मिला दिया. आखिर क्यों? पोराच्या खांद्यावर हात ठेवून सांगतोय, आखिर क्यों? शहजादे तुम नहीं समझ पाओगे. हमारे इतनी फौज शिवा के पास नहीं है, हमारा इतना खजाना शिवा के पास नहीं है. फिर भी फतेह हासिल होती है उसे, फिर भी फतेह हासिल होती है. शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बनाए, उससे भी कई ज्यादा, और न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए. म्हणजे दारूवारी आणि पैशावारी मतदान करणारे नाही, न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए. औरंगजेब म्हणतो, कल तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन आज उन शिवा के खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवा हाल है, मक्कार है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी दुश्मन की औरत, दुश्मन का मजहब और फकीरों की इज्जत करता है. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चाल चलन शिको, हुकूमत करनी है तो शिवा का जीवन चरित्र शिको. शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, जो शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न करत होता, तो शिवाजी महाराजांचं चरित्र शिका असं साऱ्या सरदारांना, आपल्या मुलांना, नातवंडांना जर सांगत असेल तर आपण ते कधी अंगीकारायला पाहिजे, आपण ते जगायला पाहिजे. मग हे शिवचरित्र कोणत्या घरात, हे शिवचरित्र कोणत्या मातीत जन्माला आलं हे आपल्याला समजायला पाहिजे.
या महाराष्ट्रातल्या अनेकांना की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा असं वाटत असतं, पण शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांसारखा युवक युवती कोणत्या आणि कोणाच्या घरात जन्माला आला नीट इतिहास समजून घ्या. इसवी सन 1303 सालची घटना तुम्हाला सांगतो. इसवी सन 1303 साली दिल्लीचा तत्कालीन सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यानं राजपुतांच्या राज्य मेवाडवर आक्रमण केला. मेवाडचा राजा रतन सिंह सहित त्याचा भाऊ लक्ष्मण सिंह मारला. त्याचे 7 मुलं मारले गेले. राणी पद्मिनी सहित सर्व राजश्रेयांनी जोहार केलाय, म्हणजे चारित्र्याच्या रक्षणासाठी स्वतःला जाळून घेतलाय. चारित्र्य किती महत्वाचं आहे ही हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते. आणि या चरित्राच्या रक्षणासाठी सर्व राजपुतांच्या सर्व राजश्रिया जाळून घेतले स्वतःला, त्याला जोहार म्हणतात. या वाईट परिस्थितीत एकच चांगली घटना घडली होती. काय? राजा रतन सिंहाचा 8वा मुलगा जगला होता. त्या 8व्या मुलाचं नाव आहे अजय सिंह. आणि थोड्याच दिवसात अजय सिंह पुन्हा मेवाडच्या गदीवर बसला, मेवाडचा राजा झाला. अजय सिंहला 2 मुलं आहेत. थोरल्याचं नाव साजन सिंह, धाकट्याचं नाव क्षेमसिंह. एका लढाईमध्ये दोघही मुलं पराभूत होऊन माघारी आले आणि म्हणून नाराज झालेल्या अजय सिंहाने वडिलांनी या दोघा मुलांऐवजी पुतण्याला गादीवर बसवलं, हमीरला गादीवर बसवलं. आपल्या बापानं आपल्याला गादी दिली नाही, आपल्याला वारसदार नेमलं नाही, याचा राग घेऊन, याचा मनात राग ठेवून हे दोघा मुलांनी वडिलांचं राज्य सोडलं आणि दक्षिणेत आले, आपल्या महाराष्ट्रात आले. त्यावेळेस महाराष्ट्र असा नव्हताच, सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. 1347 चा प्रसंग आहे. 1347 साली मोहम्मद तुघलक सुलतान या सुलतानाचा एक सरदार महाराष्ट्रात आला, हसन गंगू बहामनी. आणि या हसन गंगू बहामनीना इथं त्याचं बहामनी साम्राज्य उभा केलं, जे आताच्या महाराष्ट्रात, कर्नाटक आणि तेलंगणा अशा 3 राज्यात आहे होतं. या बहामनी साम्राज्य उभा करण्यासाठी या दोघा भावांनी मदत केली, साजन सिंह आणि क्षेमसिंह. आणि म्हणून या दोघांना महाराष्ट्रात चांगल्या पदाच्या नोकऱ्या मिळाल्या. मग याच्यानंतर त्यांचे मुलंही इथंच राहिले. साजन सिंहचा मुलगा दिलीप सिंह नंतर त्याचाही मुलगा इथंच राहिला. दिलीप सिंह नंतर सिंगजी नंतर भोसाजी नंतर देवराज नंतर शुभकृष्ण नंतर भूमिंद्र नंतर दाबजी नंतर भरतजी नंतर खेलोजी नंतर कर्णसिंग नंतर बाबाजी नंतर मालोजी राजे नंतर शहाजी राजे आणि शहाजी राजानंतर ज्यांची जयंती मोठ्या उत्साहात अवघ्या मध्यरात्री आपण साजरी करत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज. बरं हा कर्तृत्वाचा वारसा महाराष्ट्रात आला कसा हे आपण पाहिलं. पण महाराष्ट्रात भोसले घराण्याचं मूळ पुरुष म्हणून बाबाजी भोसलेंना मानलं जातं. बाबाजी भोसलेंना 2 मुलं आहेत. थोरल्याचं नाव मालोजी, धाकट्याचं नाव विठ्ठलजी. मालोजी राजांच्या पत्नीचं नाव उमाबाई. मालोजी राजे आणि उमाबाई यांना 2 मुलं आहेत. थोरल्याचं नाव शहाजी राजे आणि धाकट्याचं नाव शरीफजी राजे. शहाजीराज आणि शरीफजीराज आणि शहाजी राजांचे सुपुत्र म्हणजे शिवबाराज. आता 400 वर्षापूर्वीचा अजून एक प्रसंग सांगतो ज्यातून आपण शिकायला पाहिजे. 400 वर्षापूर्वी आज जशी आपण भाऊबंदकीत भांडत आहोत, बांधावरून भांडत आहेत, जमिनीवरून भांडत आहोत, याची शेळी त्याच्या मकात गेली आणि त्याचं करडू याच्या घासात गेलंय, याच्यावरून भांडत आहोत, तसं 400 वर्षापूर्वीचा आपला महाराष्ट्र आपापसात भांडत होता, दुभंगून गेला होता आणि प्रचंड विनाशाच्या दिशेने चाललेला होता. त्यावेळेसचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस झालं काय होतं, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाही, इलिचपूरची हिमादशाही, बिरदशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा 5 जुलमी सत्ता होत्या. या सत्तापैकी नगरच्या निजामशाहीकडे शहाजीराजे नोकरी करत होते. त्यावेळेसचा प्रसंग मला सांगायचा आहे. माझ्या समोर या ठिकाणी काही माता मौल्या, त्यांच्यासाठीच एक छोटासा प्रसंग मला इथं सांगायचा की स्त्रीनं ठरवलं तर काय करू शकते, स्त्रीनं ठरवलं म्हणून काय झालं आणि आजच्या स्त्रीनं काय ठरवायला पाहिजे. एक छोटासा प्रसंग आहे 400 वर्षापूर्वीचा. दिनांक 30 ऑक्टोबर 1624 चा प्रसंग, आपल्या अहमदनगर जिल्ह्यातला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. काय प्रसंग आहे? दिल्लीचा मोगल सम्राट जहांगीर बादशाह याची 1,20,000ची फौज, विजापूरची आदिलशाहची 80,000ची फौज, अशी टोटल झाली 2 लाखाची फौज. आणि ही 2 लाखाची फौज नगरची निजामशाही बुडवण्यासाठी आली होती. नगरच्या निजामशाहीचे त्यावेळेसचे सेनापती होते शहाजीराजे भोसले. खरं तर निजामशाह घाबरला होता, पळून जाण्याच्या तयारीत होता. पळायला जागाच कुठं, दोन्ही शत्रू एकत्र आले होते, आता जायचं कुठे.
शेवटी पण शहाजीराजाने 30 ऑक्टोबर 1624 ला भातोडीच्या लढाईमध्ये अवघ्या 20,000 सैन्यानिशी 2 लाख फौजेचा गनिमी काव्याचा वापर करून दारुण पराभव केला. भातोडीच्या लढाईमध्ये अनपेक्षित एवढा मोठा विजय शहाजीराजाने मिळवल्यानंतर शहाजीराजांची विजय मिरवणूक निघाली. ही विजय मिरवणूक त्यांच्या घरापर्यंत आली. घरापर्यंत आल्यानंतर दारामध्ये जिजाऊ पंचारती घेऊन ओवाळण्यासाठी उभा होत्या. जिजाऊने शहाजीराजांना ओवाळला. आता शहाजीराजे आतमध्ये आले. बाकीची मंडळी सगळी निघून गेली. शहाजीराजांना फार आनंद झाला होता. त्या आनंदानं गर्वही झाला होता. गर्वानं छाती फुगली होती, मान ताठ झाली होती. आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये शहाजीराजे काय म्हणतात, राणी सरकार, आज आम्ही फार मोठा विजय मिळवला. आज आम्ही फार मोठा विजय मिळवला. जिजाऊंना म्हणजे त्यांच्या पत्नीला आनंद व्हायला पाहिजे होता, आनंद झाला नाही. उलट राग आला. कपाळावरती रागाच्या आठ्या उमटल्या आणि सुटला शहाजीराजांच्या दिशेने बाण. कोणता बाण? लढणारे मराठे, मरणारे मराठे. विजय कोणाचा? निजामाचा, आदिलशहाचा का मोगलांचा? तुम्ही सांगा. हा इतिहासाचा प्रसंग तसाच पुढे न्यायचा आहे. मात्र इथं 1 मिनिटासाठी इथं आपण आत्ताची समस्या या प्रसंगातून कशी सुटते पाहूया. आज आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराने आपल्या सगळ्यांना घेरलंय. आणि काही प्रसंग तर असे आहेत की भ्रष्टाचार झाल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटत नाही. इतकी भ्रष्टाचाराची सवय लागली. काय झालं? घरातल्या कोणतरी 4थी 5वीच्या पोराकडे गाय छाप आणायला दिली. गाय छापची पुढे केवढ्याला पोरा? 10 ला म्हणतो. म्हणजे तुला डिटेल अभ्यास नाही. तुला मी सांगतो 13 रुपयाला गायछापची पुढे 13 रुपयाला. घरच्या ज्याने सांगितलं त्यांनी नेमकं त्या पोराकडे 5 रुपये दिले. याने गायछापची पुढी दिली माघारी, पण 2 रुपये खिशात घातले. त्या पुढे सांगणाऱ्याला सुद्धा त्याचं भांडणाऱ्याला जाऊ द्या. दुसरा प्रसंग सांगतो. आता इथं वृद्ध मंडळी, मी माझ्या लहानपणी आजोबांचा अनुभव घेतला. काय तर बरेचसे लोक, बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आजही घडतंय की लहान घरातल्या मुलांकडे बिडी पिटून आणायला सांगितली जाते. काळी पिटी शेतकरी बाळगेत नाही, मग चुलीतून बिडी पेटून आणायची. हे पोरग जातं चुलीमध्ये 23 वरती बिडी पेटवतं. बिडी पेटवल्यानंतर स्वयंपाकाच्या खोलीतून वडिलांच्या किंवा आजोबांच्या खोलीत जायचं असतं. मधला स्पेस असतो ना, तिथे एक झुरका मारितो. भ्रष्टाचाराची सुरुवात, व्यसनाची आणि भ्रष्टाचाराची सुरुवात कशी? आणि मग ते आजोबांना नेऊन देते. आजोबा म्हणते पोरांना जरा जास्तच झाली नाही, वडली. व्यसनांची आणि भ्रष्टाचाराची सुरुवात, व्यसनांचा आणि भ्रष्टाचाराचा उगम जे आहे तो इथूनच होतो. अगदी व्यसनांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर गटारात पडेपर्यंत दारू पिणं अजून तरी पुरुषांपर्यंतच आहे. महिला वर्ग इतकी पेत नाही. शहरातले प्यायला लागलेत, ग्रामीण भागामध्ये अजून महिला वर्ग पेत नाही. पण याचा अर्थ महिला वर्ग निर्व्यसनी असं नाही. जर घरातली महिला 100% निर्व्यसनी असेल तर घरातला कोण व्यसनी होऊ शकत नाही. पण आपल्याकडे व्यसन कशी आहेत की काही वाटतच नाही. अगदी आजीबाईचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आजीबाईला तपकीर किंवा मिश्रीची सवय असते. आणि मग आजीबाई ती भाकरी भाजायला सुरुवात झाली की अगोदर भाकरीच्या अगोदर एक वाकडं तिकडे लोखंडी भांड असतं, त्याच्यात असा एवढा मोठा बुकना तंबाखूचा गली, ती गावरान तंबाखू असते आपल्याकडे बाजारकडे. गायच्या परवडत नाही ना आपल्या साध्या मुळ्या लोकांना. हे टाकी ती अगदी चांगला धुराळा निघुस्तर भाजी ती विस्तवर. भाकरीच्या अगोदरची प्रोसेस सगळी. आणि मग अशी हातावर वाटी ती बारीक करती. एक तोपरा इकडून आजीचा हनुमान होऊन जात असो. आणि मग आजी आता भाकरी करायला सुरुवात करते. आता भाकरी कशी? एक भाकरी तव्यावर आहे, दुसरी भाकरी पहिल्या नंबरची खाली आली. आता ती खाली आल्यानंतर आजीला बघायचंय आतून भाकरी किती भाजली. आजी अशी भाकरी चुलीपासून बाजूला करते. 5 इकडून राहिले आणि मग भाजी. अरे अशी भाजण्याची प्रोसेस ज्यांनी पाहिली ना त्यांनी भाकरी खायची सोडून दिली. तुम्हाला सांग, काही आज्या याच्या पलीकडच्या. तपकिरीचा प्रकार असतो. तपकिरीचा एक नाक दाबी त्यात. आणि तुम्हाला सांगतो रामदेव बाबाला बी एवढा जोरात प्राणायाम येत नाही. अशी वडी अख्खा पृथ्वीवरचा ऑक्सिजन एकाच नागपुडीत घाली त्यात का काय अशा जोरात फार जीव चाललेला असतो. पण बाई अशी काय म्हातारी जोराची वडी ती. मग ही नागपुडी दाबी ते, मग इकडून ह्या म्हाताऱ्यापासून सुरुवात.
त्याच्यानंतर आत्ताच्या प्रौढ किंवा तरुण स्त्रिया ज्या आहेत गोवा मावा तंबाखू ह्या सुद्धा खायला लागल्यात. मग मला सांगा, यांचे पोरं दारू पिऊन गटारात पडले, यांना नको म्हणायचा अधिकार आहे का? नको म्हणायचं काहीच अधिकार नाही. व्यसनाची सुरुवात आई किंवा बापापासून, आजी किंवा आजोबांपासून होत असते. म्हणून घरामध्ये निर्व्यसनी राहायचं असेल तर आधी आजी आजोबांनी आणि आई वडिलांनी व्यसन सोडावेत. घरामध्ये शिवाजी महाराजांसारखा एखादा सदविचाराच्या युवकानं युवतीनं जन्म घ्यावा असं वाटत असेल तर अगोदर शहाजी राजांप्रमाणे आणि जिजाऊंप्रमाणे आई बापांना आजी आजोबांनी निर्व्यसनी व्हावा. आणि याच्यातून जेव्हा भ्रष्टाचाराचा जन्म होतो आणि हा भ्रष्टाचार कुठपर्यंत जातो. आपल्या कामठी सारख्या अगदी दुष्काळी भागातून एक ट्रॅव्हल्स ट्रिपला गेली होती विदर्भात. चंद्रपूरची घटना. आपल्या नगरकडचे पोरं गेले होते दुष्काळ तिकडं ट्रिपला सहलीला. आणि नेमकं काय झालं, एका घाटात ही ट्रॅव्हल्स अडवली दरोडेखोरांनी. ही ट्रॅव्हल्स अडवल्यानंतर 7-8 अगदी बंदूकधारी दरोडेखोर ट्रॅव्हल्स मध्ये शिरले आणि म्हणले, जिवंत राहायचं असेल तर तुमच्याकडे असणारं सोनं आणि तुमच्याकडे असणारे सगळे पैसे काढून ठेवायचे, नाही तर एका मारतो. मारा घेणं भूत पळत म्हणते. त्यांनी सगळे पैसे दागिने सगळे काढून दिले आणि बाहेर मोरक्या खुर्ची टाकून बसले होता तिथं दरोडेखोरांचा मोरक्या. या सगळ्या दरोडेखोरांनी त्याच्याकडे संपत्ती आणून दिली. 10 मिनिट त्याने मोजली. अरे काय डोक्यात आलं कोणास ठाऊक विचार. त्याने परत त्याच्या सगळ्या साथीदारांना सांगितले, हे वाटून टाका सगळं सोनं दागिने वगैरे पैसे ज्याचे घेतले त्याला देऊन टाका. दरोडेखोरांनी काय कोणास ठाऊक हे सगळं घेतलं आणि परत ट्रॅव्हल्स मध्ये वाटायला सुरू. ज्याचा आहे तुझं काय रे, हा घेऊन जा, तुझे किती पैसे होते घेऊन जा. एक तुमच्यासारखा तरुण होता आणि त्याच्या मनात शंका आली. त्यानं त्या मोरक्याला जाऊन विचारलं, का साहेब तुम्ही एवढा आटापिटा केला, बस अडवली, बस लुटली, सोनं गोळा केलं, पैसा गोळा केला आणि आता परत का वाटत आहे आमचं आम्हाला सोनं, आमचं आम्हाला पैसे? त्यावेळेस मोरक्याने त्याची पहिली एक मुस्काटात आणली. म्हणजे काय बन्या, मला एक दरोडा केल्यानंतर इथल्या शेजारच्या पोलीस स्टेशनला 25,000चा हप्ता द्यावा लागतो. इथं कलेक्शन 24,000चं झाले. 1000 का पदर टाकीतो का? इतकी बेकार परिस्थिती आपल्या भ्रष्टाचाराची. त्या दिवशी प्रवचनाचं दशक्रियाविधीचं प्रवचन करत असताना झालं का, आता दशक्रियाविधीचं प्रवचन किती असतं? अर्धा तास. कावळा शिवस्तर. कावळा एकदा शिवला की चाललं खरं. सगळे लोक त्याचीच वाट बघत असतात. कावळा शिव का स्पर्श व्हावा. अर्धा तास झालं, पाऊण तास झालं, 1 तास झालं, कावळा काय शिवेल. प्रवचन करणाऱ्याचं मटेरियल संपत आला. आता काय करावं, महाराज वैतागले. म्हणले कोणतरी म्हणले गाय आणा. आता आपल्याकडे तरी अजून गावरान गाय आहे तर थोड्याफार. त्या गावात गावरान गाय नव्हती, जर्शी घेऊन आला. तर ती जर्शी म्हणजे डुकर आणि ते घेऊन आले. ते जर्शी असं माणसाला पाहिलं नाचलं बी बसले. हे माणसातूनच पळाले, 10-20 जण जखमी करून पळाले. आता म्हणले गायच्या नादा लागू नका. आता काय करायचं? पण झालं काय, याच्यात सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती, सगळ्यात जास्त त्रास होत होता त्या गेलेल्या ज्याचा दशक्रिया विधी होता ना, त्याच्या एकुलता एक मुलाला. कुणी बी म्हणायचा तो एकुलता आहे की तुझा जीव गुतला असन, जाकीत पाया पडून 100 वेळा पाया पडला, पण कावळा काही शिवे ना. शेवटी तो प्रवचन करणाऱ्या महाराजांकडे आला. म्हणला, महाराज सोडा राव, 100 वेळा पाया पडला. अख्ख्या आयुष्यात नाही पडलो बापाच्या 100 वेळा पाया, आता 100 वेळा पाया पडायला लावले. काहीतरी सुटका करा, काहीतरी याच्यात मंत्र द्या. त्यावेळेस महाराज म्हणले, तू काय काम कर, 100 रुपयाची नोट ठेवून दे तिथे. महाराजांना काय विचारायची परिस्थितीच नव्हती. हा एवढा वैतागला होता. 100 रुपयाची नोट घेतली आणि त्या चौथऱ्यावरती 100 रुपयाची नोट ठेवली. तुम्हाला काय सांगतो चमत्कार, नोट ठेवून नुसतं माग फिरे पडे 100 कावळे तुटून पडले. कावळा शिवला ना. 101 लोकांना वाटायला लागलं की 101 वेळा पाया पडला आणि म्हणून बापाचा जीव पोरातच गुतला होता ना. पण त्या पोराला आणि त्या महाराजांनाच माहित होतं काय चमत्कार झाला. पोरग महाराजांकडे धावत आलं की महाराज 100 रुपये ठेवले आणि कसं काय कावळा शिवला. अरे बाबड्या, तुझा बाप त्याला ठेवता असा का सोडितो का कोणाला? इतकी बेकार प्रशासन व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत. शिक्षक बी, आता शिक्षकाला वाटतं आम्ही भ्रष्टाचारच करत नाही. हे काम ठीक आहे, प्रत्येक गावात शिक्षक, इथं बसलेले बी अनेक जण शिक्षक असतात, मी बी शिक्षक. शिक्षकाला वाटतं आपल्याला त्याला दुःख वाटतं, मला भ्रष्टाचार करायला संधीच नाही. खायला ग्रामसेवक खात आहे, तलाठी खात आहे आणि आपल्यालाच खायला जमत नाही. हे दररोज शाळेत जात असताना दुपारी डबा नेत नाही, पोरांची खिचडी हानीत आहे. हे काय? मला सांगा, एक गुरुजी 2 बारकाले टाबरांचा भात खात असेल का नसेल? एक गुरुजी 2 पोरांचे भात आणि त्याची बायको म्हणते खिचडी खा जरा दाबून. जर एका दिवशी संध्याकाळी लवकर भूक लागली म्हणे, आज का खिचडी नाही खाल्ली का?
इथपर्यंत नियोजन असतं खिचडी खायचं. एका दिवशी तर तिला बी वाटतं मला बी एक डबा भरून आणावा खिचडी संध्याकाळी. इतकी बेकार परिस्थिती. मला सांगायचं सर्वसाधारण 365 दिवसापैकी 200 ते 210 दिवस शाळा चालतात. 210 दिवस शाळा चालल्या. एक गुरुजी 2 पोरांचा भात खातोय. 210 गुणिले 2 म्हणजे 420 लोकांचं अन्न एकटं गुरुजी खाते. भ्रष्टाचार नाही करीत म्हणते. आणि घरी घेऊन येणारा तांदूळ, सुकडी, अंडी बिंडी याचा हिशोब वेगळा आहे. त्याचा हिशोब तर अजिबात काढायचा नाही. त्याचा हिशोब आजी आणि गुरुजी म्हणतात आपल्याला काही भ्रष्टाचाराला संधी नाही. हे शाळा खाली येणे असं सगळ्या क्षेत्रामध्ये असं क्षेत्रच नाही राहिलं. असं क्षेत्रच राहिलं नाही. लक्षात राहू द्या. आणि याचं प्रचंड नुकसान. याचं सगळ्यात महत्वाचं नुकसान कोणाचं होतं माहिती आहे तुम्हाला? तर शेतकऱ्याचं होतं. याचं सर्वात महत्वाचं नुकसान कोणाचं होतं? तर भारतातल्या जवानाचं होतं, जो या राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देतोय, आपलं सर्वस्व समर्पित करतोय. मला सांगा, एक दिवस शेतकऱ्यानं आणि एक दिवस जर जवानानं संप केला तर? शेतकऱ्यानं अन्न पिकवलंच नाही आणि जवानानं एक दिवस जर संप केला तर काय होईल कल्पना करा. मात्र ह्या सगळ्या प्रशासनामध्ये आपला शेतकरी आणि आपला जवान, आपला किसान आणि आपला जवान भरडला जातोय. तुम्हाला याच्याही पलीकडे सांगतो, आज शेतकऱ्याला कसलीही किंमत समाजात ठेवली नाही या भ्रष्टाचारानं. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आदर देत नाहीये, किंमत देत नाही. पाना शेतकऱ्याच्या पोराचे लग्न जमत आहेत का? शेती करणारा मुलगा किती आदर्श वर्तनाचा असू द्या, त्याचं लग्न जमत नाही. मात्र एखादा सरकारी नोकरदार रोज संध्याकाळी गटारात पडणारा असू द्या, ह्या पोरीचा बाप म्हणतो याच्यावरच लावायचं. गटारातून आणून धुतोय त्याला आणि मग त्याच्यावर पोरीचं लग्न लावतोय. किती विरोधाभास. पण ध्यानात राहू द्या, ज्या दिवशी शेतकरी जागा होईल, तुम्ही मी सर्व शेतकरीच आहोत. एखादा शिक्षक आपल्यात असेल, मी बी शिक्षक आहे, पण आपण शेतकऱ्याची पोर आहोत. ज्या दिवशी शेतकरी जागा होईल त्या दिवशी या जगात वेगळंच काहीतरी क्रांती होईल. ज्या दिवशी शेतकरी जागा होईल त्या दिवशी काय होईल? प्रत्यक्ष परमेश्वरानं एका संताला सांगितलं होतं की शेतकरी काय आहे, शेतकरी काय आहे. प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगतो, तो संत समाजासमोर सांगत असताना काय सांगून गेलाय, त्या संतांच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. सुनो सुनाते हम ओ तुमको जिसे सुनाया प्रभु ने हमको. सुनो सुनाते हम ओ तुमको जिसे सुनाया प्रभु ने हमको. कृषि करो या ऋषि बनो तुम, दया धर्म को पास रखो तुम. कृषि करो या ऋषि बनो तुम, दया धर्म को पास रखो तुम. अगर संत नहीं बन पाते तो किसान बनकर जीना सीखो. काय किंमत आहे संतांच्या टाई. जर संत नाही बनता आलं तर शेतकरी बना. संत सांगते, अगर संत नहीं बन पाते तो किसान बनकर जीना सीखो. किंतु हमारे भारतवासी कृषि कार्य को कहते बासी. किंतु हमारे भारतवासी कृषि कार्य को कहते बासी. खेती करना ही गलती है, ऐसी सबकी मनीषा है. किंतु सुनो तो मैं बतलाता किसान का जीवन क्या होता. किंतु सुनो तो मैं बतलाता किसान का जीवन क्या होता. किसान भारी भोला भाला नहीं जानता ओ घोटाला. किसान भारी भोला भाला नहीं जानता हो घोटाला. परम शुद्ध हो शाकाहारी, प्राणी मात्र का करुणाधारी. गोमाता है उसकी माता और बैल है उसका भ्राता. गोमाता है उसकी माता और बैल है उसका भ्राता. किसान की हर संतान पेड़ है, किसान का हर नेम मेड़ है. किंतु आज के व्यापारी सता रहे किसान को भारी. अरे उन्हीं का खाकर उन्हीं को मारे, कैसे निर्दय ये हत्यारे. यही बात मैं सदा सोचता आज आपसे यही पूछता. यही बात मैं सदा सोचता आज आपसे यही पूछता. किसान खेती यदि न करता सोचो दुनिया का क्या होता. किसान खेती यदि न करता सोचो दुनिया का क्या होता. चाहे बूढ़े हो या बच्चे, चाहे निर्धन हो या अच्छे. चाहे बूढ़े हो या बच्चे, चाहे निर्धन हो या अच्छे. चाहे पुरुष हो या नारी, चाहे जनता या व्यापारी. चाहे संत महाराजा हो, चाहे पशु पक्षी हो, सारे बिना अन्न के ये बेचारे तड़प तड़प कर मर ही जाते. ब्रह्मा बिना बचा न पाते, ब्रह्मा बिना बचा न पाते.
सुनो और क्या क्या होता यदि किसान खेती न करता, सुनो और क्या क्या होता किसान यदि खेती न करता। कवि भी कविता ना कर पाते, शायर शायरी ना कर पाते, शाहिर घोड़े न गा पाते, और आप भी यहाँ ना आते, और आप भी यहाँ ना आते। इस पर एक व्यक्ति ने पूछा, तो पर किसान का पद क्यों है नीचा? इस पर एक व्यक्ति ने पूछा, तो फिर किसान का पद क्यों है नीचा? उसे मैंने यही बताया, सही बात में उसे जताया। उसे मैंने यही बताया, सही बात में उसे जताया। अरे जो होता है सबसे नीचा, वही उठाता सबको ऊंचा। जो होता है सबसे नीचा, वही उठाता सबको ऊंचा। भले पेड़ ऊपर बढ़ते, लेकिन जड़ें नीचे ही रहती। भले पेड़ सब ऊपर बढ़ते, लेकिन जड़ें नीचे ही रहते। अगर पेड़ के जड़ें ना होते, पेड़ कभी ना खड़े ना होते। अगर पेड़ के जड़ें ना होते, पेड़ कभी ना खड़े ना होते। इस देश की किसान जड़ है, इस देश का किसान गढ़ है। संतों के तप किसान है, भक्तों की भक्ति किसान है, वीरों की वीरता किसान है। और सच पूछो तो मैं बतलाता, और सच पूछो तो मैं बतलाता, इस धरती की जान किसान है, और इस धरती पर भगवान किसान है। इस धरती पर भगवान किसान है। अशा या शेतकऱ्याचा पुन्हा एकदा राज्य आणायचं असेल तर शिव विचार आणावं लागणार आहे, जगावं लागणार आहे। नुसतं शिवजयंतीच्या दिवशी मी सांगायचं, तुम्ही ऐकायचं, दुसऱ्या दिवशी संपलं असं नको। आपल्यातले भाऊ बनकीचे वाट कुणी म्हणतं त्या कोपर्डीचा निकाल का लागेना? आपले केस 10-10 वर्षापासून चालू आहेत। करडू वावरात शिरलं म्हणून, शेळी इकडे गेली म्हणून बांधावरचे भांडणं हे 10-20 वर्षापासूनच्या केस सुटत नाही। या किरकोळ केस इथं जर मिटल्या, आपण जर एकोप्याने राहिलो, 400 वर्षापूर्वी अशीच भीषण परिस्थिती होती मित्र। 400 वर्षापूर्वी प्रचंड ताकदीचे हत्ती आपापसात झुंजत होते, झुंजून मरत होते, आणि कोले कुत्रे राज्य करत होते। ब्राह्मण असे होते, क्षत्रिय तसे होते। लबाडी हा वैश्यांचा कुलधर्म बनला होता। कोण बावा करत घाम घालणाऱ्या कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र टाचेखाली मरत होता। बऱ्या नीटस दिसणाऱ्या स्त्रिया बाजारात 25 सोन्यात 5 विकल्या जात होत्या, 25 सोन्यात 5 विकत मिळत होत्या। बादशाची मर्जी फिरली तर, बादशाची मर्जी फिरली तर बायका पोरांसकट समुद्रात बुडून मारण्याचा हुकूम सहज सुटत असे, सहज सुटत असे। सर्वजण दुःखाने ग्रासले होते, सर्वजण दुःखाने हैराण झाले होते। अपमानाने संतापलेली आणि जुलमांनी भाजून निघालेली असंख्य मुखी पण जिवंतपणे बळी पडलेल्या बायका, मुलांच्या आणि पुरुषांच्या निद्रिस्त आत्मे त्या भवानीच्या दाराशी आक्रोश करत होते। काय? दार उघड बैया, आता दार उघड बैया, दार उघड बैया, आता दार उघड बैया, दार उघड बैया, आता दार उघड बैया, दार उघड बैया, आता दार उघड बैया। विचारांची संबळ कडकडू लागली। असंतुष्ट मनाच्या गाभाऱ्यात आवाज घुमू लागला। तो आवाज महाराष्ट्र भवानीच्या दाराशी घुमू लागलाय। दार उघड बया, आता दार उघड बया। महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून बया जागी झाली, बयाने डोळे वटारले। अरे शुंभ निशुंभ चंडमुंड आदी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासहित उठली आणि क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभी ठाकली। ती मूर्तिमंत सौदामिनी कोण? राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ। असं म्हटलं जातं, जेव्हा दशदिशांनी संकटांची दुर्दैवी फेरे सुरू होतात, जेव्हा दशदिशांनी संकटांचे दुर्दैवी फेरे सुरू होतात, राष्ट्राच्या चैतन्य जीवनावर एक सारखे प्रहार केले जातात, तेव्हा राष्ट्रमातेच्या करुण किंकाळ ऐकून तिच्याच उदरातून जन्म घेतो तिचाच मुक्तीदाता, तिचाच मुक्तीदाता। प्रसंग आहे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551। फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली। अवकाशातील तारका आपापसात कुजबुजू लागल्या आणि हळूहळू विरघळू लागल्या। प्रभेचे तीक्ष्णमान सोडित आणि अंधाराचा विध्वंस करीत उषा आणि प्रत्युषा पूर्वक क्षितिजावर आल्या। पूर्वा रंगली, वारा हर्षवला, सूर्य नारायणाने आपलं सप्त ऐश्वर्यात उधळीत पूर्वक क्षितिजावर आणलाय। प्रसंग आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवनेरी किल्ल्यावर। घटका मागून घटका सरत होत्या। जिजाऊंचं पोट दुखू लागलं। सुईणींची कुळविणींची वैद्याची गडबड सुरू झाली। जिजाऊंनी बाळंतपणाच्या कक्षेत प्रवेश केलाय। आता तर उत्साह वाढत चाललाय। शिवनेरी किल्ल्यावरील कणाचा आणि क्षणाचा उत्साह वाढत चालला होता। त्यात उत्साहपोटी मागच्या क्षण पुढच्या क्षणाला विचारित होता, अरे काय, अरे काय। पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगत होता, अजून काही नाही, अजून काही नाही, थांब।
तेवढ्यात बाळंतिणीच्या दालनाचा दरवाजा उघडला. उत्सुकतेच्या भिवा वर उंचावल्या गेल्या. अरे काय अरे काय अरे काय आतून आवाज आला. मुलगाच झाला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजी राजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र अखंड या भारत भूमीला झाला. आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रातील जलप्रवाह वळसे घेत त्या दिल्लीच्या, त्या आग्र्याच्या, त्या विजापूरच्या, त्या गोवाकोंड्याच्या, त्या जंजिऱ्याच्या दिशेने धाव घेत होती. कशाला? तिथल्या मगरूर सुलतानांना बातमी सांगायला आला तुमचा कर्दन काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तत्वाच्या चिरफळ्या उडवण्याकरिता कृष्ण जन्माला आला. तो कृष्ण म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो क्षण म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार अर्थात फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 जो क्षण आज आपण साजरा करत आहोत. शिवजयंतीच्या रूपानं या शिवविचार रूपी व्याख्यानाचा समारोप करत असताना मला राजमाता जिजाऊ म्हणजे त्या काळची आई आणि आत्ताची आई या दोन मधला एक छोटासा फरक सांगायचा. आणि आपण आता या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाणार आहोत. राजमाता जिजाऊंनी काय संस्कार शोभांवर केले आणि आत्ताची आई काय संस्कार करते एवढा फरक फक्त एका उदाहरणासह सांगतो. जेव्हा वयाच्या 12व्या वर्षी बाल शोभांना घेऊन राजमाता जिजाऊ पुण्याला आल्या होत्या. आदिलशहाच्या फौजेनं पुन्हा सगळं जाळून राख केलेलं होतं. शिल्लक होते फक्त जळालेल्या वाड्याचे भग्न अवशेष. आणि ते सगळं दृश्य पाहून बाल शुभांनी पहिला प्रश्न विचारला, अहो साहेब तुम्ही म्हटल्या होत्या पुण्यामध्ये जाऊन मोठ्या वाड्यात राहायचंय. इथं घरदार नाही काही नाही, वाडा तर दूरच आहे, राहायचं कुठं? त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, बाळा कर्तृत्ववान माणसं नागोबासारखं आईच्या वेळात राहत नाहीत. कर्तृत्ववान माणसं स्वतःची घरं बांधून स्वतःचे वाडे बांधून राहतात, तर त्याचबरोबर गोर गरिबांना त्या वाड्यात आधार देतात. दुसरा प्रश्न बाल शुभाने, 12 वर्षाचा शुभा म्हणजे आत्ताचा 6वीचं वय. बाल शुभाने आऊसाहेबांना आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारलाय, आऊसाहेब तुम्ही म्हटले होते की आपल्याला स्वराज्य उभा करायचंय, गड जिंकायचं. हो इथे एक माणूसही नाही. गड जिंकायचे कसे, स्वराज्य उभा करायचं कसं? त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, बाळा तुला स्वराज्य उभा करायचंय, गडही जिंकायचे, मात्र सगळ्यात अगोदर तुला गडी जिंकायची म्हणजे माणसं जिंकायची, माणसांची मन जिंकायची. ज्याला माणसं जिंकता आली ना, तो जगात नोकरी असो नाही तो व्यवसाय असो काहीच नसला तरी तो यशस्वी होऊ शकतो. मात्र ज्याला माणसं जिंकता नाही आले तो माणसं आयुष्यात कधी जगू शकत नाही किंवा आनंदाने यशस्वी होऊ शकत नाही. हा प्रसंग संपला. आता फक्त सध्याच्या काळातल्या आईचा प्रसंग तुम्हाला सांगतो. सध्याच्या काळातली आई कशी, एक साधं छोटं कामठी सारखं एक छोटस गाव, ज्या गावामध्ये एक स्त्री राहत होती. काही वर्षापूर्वीच अपघातामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झालाय. आणि ती जगते का जगते कारण तिला छोटस बाळ होतं, सोमनाथ त्याचं नाव होतं. ती त्याला आशा म्हणून, ती त्याला भविष्य म्हणून त्याच्याकडे बघून जगत होती. रोज कोणाच्या गोठ्यामध्ये, रोज कोणाच्या घरी, रोज कोणाच्या शेतामध्ये राबत होती. आणि एक दिवस मात्र ती सुट्टी घ्यायची. जसा मांडवांचा मंगळवारचा बाजार असायचा तसं त्यांच्या शेजारच्या गावामध्ये बाजार असायचा. ती शेजारच्या गावात बाजारला जाण्यासाठी एक दिवस आठवड्यातून सुट्टी घ्यायची. बाजारला जाणं एवढं काय अप्रूप असायचं, महत्वाचं असायचं. त्याचं कारण असं असायचं की या सोमनाथला, या तिच्या लेकराला डाळीचे लाडू फार आवडायचे. आणि ते डाळीचे लाडू आणण्यासाठी ती रणरण त्या उन्हात पायी जायची, पायी यायची. एक दिवस काय झालं, एक दिवस नेमकं बाजारच्या दिवशी सोमनाथच्या शाळेला सुट्टी होती. आणि सोमनाथ आता आईला म्हणतो, आई मी येऊ का बाजारला? आई हा म्हणणार. तेवढ्यात आईनं विचार केला की जायचे 10 रुपये, यायचे 10 रुपये, असे 20 रुपये वाचवण्यासाठी मी रणरण त्या उन्हात पायी जाते, पायी येते. जर याला बरोबर नेलं तर याचे 20 रुपये, माझे 20 रुपये, 40 रुपये खर्च होणार आहे. आई हा म्हणता नाही म्हटली. आणि सोमनाथला म्हटली, बाळा आज मी लाडूचे तुला 2 पुढे आणीन, फक्त तू इथं घरी था. लाडूचे 2 पुढे म्हणल्यानंतर सोमनाथला काय आनंद झालाय. आनंदाने मोठ्याने उडी मारली. आई तू जा बाजारला, मी खेळतोय एकट्या घरी, तो काय टेन्शन नको.
आई बाजारला गेली. आई बाजारला गेल्यानंतर मित्रमंडळी जमा झाली. विटी दंडूचा डाव रंगला, गोट्याचा डाव रंगला, सूर परंब्याचा डाव रंगला. हे सगळे खेळ खेळत असताना सोमनाथ मित्रमंडळीत एकच जाहिरात करीत होता. काय? आज लाडूचे 2 पुढे येणार आहेत. आज लाडूचे 2 पुढे येणार आहेत. सगळ्या मित्रमंडळीला कळायला आज आपल्याला बी लाडू मिळते. आणि म्हणून आई येईपर्यंत कोणीच हल्लं नाही. बाजार सुटला. आई आता घराच्या दिशेने आली. सोमनाथने आईला पाहिलंय. डोक्यावर एक पिशवी, हातामध्ये एक पिशवी आणि डबडबलेल्या घामाने ती आई घराच्या दिशेने येत होती. सोमनाथने तसा डाव सोडला, खेळ सोडला, आईच्या दिशेने धावत गेला. आईच्या हातातल्या पिशवीत वरतीच लाडूचा पुडा दिसला. यानं तशीच पिशवीत हात घातला, पण आईने चालण्याचा वेग असा वाढवला, याला काय पुडा काढता येईना. घरासमोर आली. घरासमोरच्या ओट्यावरती, वरती डोक्यावरची पिशवी, हातावरची पिशवी ठेवली. जशा या 2 पिशव्या पुढे ठेवल्या, सोमनाथने पुन्हा पिशवीत हात घातला. जसा सोमनाथने पिशवीत हात घातला तशी आई पाठीमागे फिरली आणि खानदिशी सोमनाथच्या कानाखाली मारली. कानाखाली मारल्याचं पाहिलं की बाकीचे मग मित्रमंडळी धूम पळाली. आईने दरवाजा उघडला, 2 पिशव्या आत आणल्या. या बाळाला तिच्या सोमनाच्या हाताला धरला, फरफर ओढत घरात आणलं आणि त्याच्या पुढे लाडूचे 2 पुढे मानले आणि मग म्हणली, मूर्ती आता काय खायची ते खा. मगाच्या ज्ञान पुढे जर बाहेर काढली असते तर तुझ्या वाट्याला किती आले असते. आत्ताची आई फक्त तिनं जन्म दिलेल्याच बाळाची आई राहिली आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. हे मन जरी किती मोठं आणि सत्य असली ही मन, परंतु आजची आई संकुचित झाली. ही जिजाबाई औसाव्या महाराष्ट्राच्या तानाजी मालुसऱ्यांनाही तेवढंच प्रेम करत होत्या जेवढं शिवबांवर प्रेम करत होत्या. येसाची कंकणावर तेवढंच प्रेम करत होत्या जेवढे शिवबांवर प्रेम करत होत्या. म्हणून तर त्या शिवबांच्या रक्षणासाठी तानाजी, बाजी, येसाजी असे किती धारातीर्थी पडले. मला सांगा, वाईट परिस्थितीत येतं का कोणी कामाला? आता येऊ शकत नाही ना, कारण असे संस्कार आहेत. घरात जर असं असेल ना, काही खवळला तर ती आई ना तिच्या पोराला गपची भरची ती जिलेबी ठेवलेली तेवढी ताटाखाली तेवढी खा. जावेचं पोरग, नंदेचं पोरग, शेजाऱ्याचं पोरग येऊपर्यंत खा खा खा. त्याला इतकं खाती ती हागतोय. काय काय मिळेल नाही त्याचा, खातोय का काय करतोय, पण दुसऱ्याला देत नाही. आपला ते बाबड्यान लोकांचं ते कार्ट. ही संकुचित वृत्ती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत राष्ट्र उभारणारे इंजिनियर निर्माण होणार नाही. तोपर्यंत राष्ट्र उभारणारे शिक्षक निर्माण होणार नाही. तोपर्यंत राष्ट्राची सेवा करणारे डॉक्टर निर्माण होणार नाही. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात घरातल्या स्त्रीपासून व्हायला पाहिजे. घरातली स्त्री जेव्हा आतून पेटल ना, त्या दिवशी या भारतातली स्त्री पेटायची बंद होईल. त्या दिवशी माझ्या भारतातली माता भगिनी जळायची आणि जळून राख व्हायची बंद होईल. फक्त घरातली स्त्री जागी व्हायला पाहिजे, ती निर्व्यसनी असायला पाहिजे आणि तिनं आपलं कुटुंब, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या अपत्यांवर संस्कार करायला पाहिजे. आणि हे आपण ठरवायला पाहिजे. हे ठरवून तसं जगायला पाहिजे, तर शिवविचार आणि शिवचरित्र आपल्या कामाचं आहे, उपयोगीच आहे. हे तुम्ही जाणला आणि जाणलं म्हणून तर 11 वाजून गेले तरी मोठ्या सहनशक्तीनं या ठिकाणी बसलेला आहात. आणि म्हणून की तुमची ही तळमळ, तुमची ही धडपड जरी आपल्या देशामध्ये लगेच क्रांती घडवून आणण्यासाठी उपयोगी पडली नाही, पण क्रांतीच्या दिशेने एक पाऊल मात्र नक्की असेल. या तुमच्या धडपडीच, या तुमच्या ग्रुपचं, या सर्व युवकांच्या या धडपडीचं जर 2 वाक्यामध्ये जर वर्णन करून जर सांगायचं म्हटलं तर ते वर्णन असं होईल. तालाब किनारे के एक इमारत में लगी आग, तालाब किनारे के एक इमारत में लगी आग, चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सबने किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने पूछा, बहन तू तो सुई के नोक से समस्या का ताला खोल रही है, पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है. तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया. क्या भाई, मैं तेरा कहना मानती हूँ, भाई मैं तेरा कहना मानती हूँ, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन इतना भी जानती हूँ
जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाए, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा, आग बुझाने वालों में होगा। राष्ट्र निर्माणाच्या या कार्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला। अशाच पद्धतीचं राष्ट्र निर्माणाचं काम सर्वांनी एकोप्याने, जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या पलीकडे, गट तटाच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे व्हावं, एकत्र येऊन करावं। आपल्या समस्या, आपल्या राष्ट्राच्या समस्या सोडवाव्यात हीच अपेक्षा। यासाठी तुम्हाला मन भरून शिवजयंतीच्या निमित्तानं कडकडून शुभेच्छा देतो।